आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माझी ओवी तर तुझ्या सुखासाठी बापाशी भांडली, पण माझी आता खात्री पडली की मी आता या जगातनं निघून जरी गेलो तरी बहिणींच्या सुखासाठी ती अख्ख्या जगाशी भांडेल. आई झाली ती आता. नाही आई नाही, तुमच्या सगळ्यांची बाप झाली आहे ती. तुझं लग्न लागल्याशिवाय मी जाणारच नाही. तू लग्न लावून मगच जाय. आकाशात तुमचे उपकार कसे मानू तेच मला कळत. काय करताय तुम्ही? नाही माझी आजवरची जी काही थोडीफार पुण्याई होती तीच कामी आली म्हणायचं. मारून पावलो मी आज. जनरली मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे त्यांचे आई बाबाच असतात ना. तुम्ही नसताना दादा तू मला माझ्या जवळ हवायस अशी तिने तुम्हाला जाणीव करून देणं आणि त्यासाठी तसं वागणं तसं करणं हे स्वाभाविकच आहे. डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान. वेदाचा फोन आहे. हा वेदा बोल. हो हो बाबांना हॉस्पिटलमध्ये आणल्यास तुला कळवलं होतं. काय अगं नको वेदा ऐक माझं, नको लगेच निघोस. अगं आम्ही आहोत नाही त्या सगळे. हो हो आम्ही आहोत सगळे इथे. अगं नको मी सांगते ऐक ना माझं. आणि बघ तुला आता असं लगेच निघून फ्लाईट सुद्धा मिळणार नाही. बघ तुला आम्ही इथे जे काय होतं ना ते क्षणाक्षणाला कळवू. अगं वेदा अगं तुझी काळजी कळत नाहीये का मला? ऐक माझं, इथे आम्ही सगळे आहोत. हे बघ तुला आम्ही सांगतो तेव्हा मग तू निघ. हा दे दे दे. हा ऋषी हो माहिती सगळं नीट व्हायलाच हवंय रे. बरं ऐक तू वेदाची काळजी घ्या आणि तिला मी म्हंटलंच आहे की आम्ही कळवतो तेव्हा तुम्ही निघा म्हणून. हा बाकी मी कळवत राहीन. ठेवते. हो कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ना.
काय गडबड आहे? त्या मुलींच्या वडिलांचं ऑपरेशन आहे, हार्टचं, इमर्जन्सी आहे. अरे बापरे, पण कोणाचं आहे? ते वाडकर मास्तर आहेत ना, त्यांचं. ते वाडकर क्लासेस वाले का? हो. त्यांचं काय, त्यांनी भरपूर पैसा कमावलेला असेल. आणि ते इकडे काय करतायत? अरे त्यांनी तर बड्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. ठीकच आहे म्हणा, इथे काही नाही झालं ना तर दिल्लीला जाऊन ऑपरेशन करतील. पैसा असला ना तर सगळं शक्य होतं. आणि यांना काही होत नाही. बघच तू, हे खाजगी क्लासेस वाले आहेत ना, भरपूर पैसा कमवतात. काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात? तुम्हाला काय माहिती माझ्या बाबांनी किती पैसे कमवले? त्यांनी काय पैसे कमवण्यासाठी हे क्लास उघडलेत का? उलट त्यांनी आयुष्यात खूप माणसं कमवली, जी पैशापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची आहेत. आणि ही सगळी धावपळ करणारी माणसं, हे नातेवाईक काही भाड्याचे नाही आणलेले. ही तीच कमावलेली माणसं आहेत, कळलं? सॉरी, माफ करा. का चिडतेस? कोणाकोणावर चिडणार आहेस अशी? हा, कोणाकोणाची तोंड बंद करणार होता आपण? काही अगं खूप चुकीचं बोलत होते आपल्या बाबांविषयी. मान्य करते, चुकीचं बोलले ते. पण एक लक्षात घे मुक्ता, बाबांनी खरंच क्लास बंद नीट पैसा कमवला असता तर आपल्यावर अशी वेळ आली नसती आज. बाबांनी किती मुलांना शिकवलंय मुक्ता, पण एक नवा पैसा नाही घेतला त्यांच्याकडून. अगं आज लोक देश परदेशात जातात आणि ऑपरेशन करून येतात. पैसा लागतो मुक्ता, या सगळ्यासाठी पैसा लागतो. आपल्याला शक्य होतं तरी नाही कमवला आपण पैसा. काय वाटतं तुला? बाबांकडे संधी नव्हती पैसा कमवायची? होती, पण बाबांनी त्याचा कधीच उपयोग करून घेतला नाही. आपल्या मध्यमवर्गीयांचं कसं आहे ना, आपण शेवटच्या घटकेपर्यंत थांबत राहतो. बघतेस ना, मरण पुढे ढकलत राहतो आपण. चुकला ना बाबांचं, पैसा कमवायला हवा होता त्यांनी. आज त्यांच्यावर ऑपरेशन करायचं की नाही हा विचार करायची वेळ झाली नसती. चालू असतं ऑपरेशन एव्हाना. नाही, बाबा चुकलेच. आयुष्यभर तत्व करत राहिले, पण त्याच जोडीने त्यांनी पैसा सुद्धा कमवायला हवा होता. खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या. ताई, चल माझ्या बरोबर. चल उभी. चल उभी. अगं काय होई ताई, काय झालंय? सर्व ठीक आहे ना? काही हवंय का? बरं, ऑपरेशन कसं चाललंय? हो, ऑपरेशन सुरू आहे आणि आता काही नकोय. थँक्यू. बरं, ठीक. ताई, पैसा असता तर ॲम्ब्युलन्स अरेंज केली असती, पण जो इथे बाबांना सोडून गेला
तो असा काळजीने चौकशी करत थांबला नसता. बघ जरा एकदा नजर टाक, कोण आहे ते सगळे? हे सगळे बाबांचे विद्यार्थी आहेत. कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणी आणखीन काय आहे. हे सगळे एक मेसेज केला आणि त्या मेसेजवर आले. ते काही पैसा असता तर हॉस्पिटलमध्ये बेड लगेच मिळाला असता, ऑपरेशनही लगेच सुरू झालं असतं. पण इथे ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती असते का? बाबांना हॉस्पिटलमध्ये आणलंय हे फक्त मेसेजवर कळवलंय यांना, आणि त्या एका मेसेजवर सगळे आलेत. आणि एवढेच नाही, बाहेर येऊन 10 पट बाबांचे विद्यार्थी उभे आपल्यासाठी. ही कमाई आहे बाबांची. ही ताई मला मान्य आहे, जगण्यासाठी माणसाला पैसा लागतो, मान्य आहे. पण बाबांनी ज्या मार्गाने कमवला, जेवढा मिळवला तेवढा पुरेसा होता ग आपल्याला. आणि मला हेही मान्य आहे की आता आपल्याला पैशांची खूप गरज आहे. पण बघ ना, तो जमवण्यासाठी सुद्धा बाबांनी कमवलेली माणसंच आपल्या कामी येत आहेत. हे बघ, मी काय तुला सुनवत नाहीये, सत्य परिस्थिती काय ते दाखवते फक्त. आणि मला तुझा त्रागा कळतोय ग. पण एक सांगू, जगात अशी खूप कमी माणसं असतात ज्यांना हा असा गोसावळा जमा करता येतो. आणि आपण सगळे खूप भाग्यवान हो की त्यातले आपले बाबा एक आहेत. मॅडम, डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत. हो, आलं. चला. येस, ऑपरेशन झालंय, पण मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही. आय मीन, ते सक्सेसफुल झालंच आहे असं मी म्हणणार नाही. आता जरा सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. डॉक्टर, तशी कल्पना दिली होतीच तुम्ही आम्हाला, पण मग आता काय झाले नक्की? वी ट्राईड व्हेरी हार्ड. हो डॉक्टर, तेवढा विश्वास आहे तुमच्या, पण नक्की काय झाले? कसं आहे ना, सिच्युएशन क्रिटिकल असल्यामुळे वाचण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. हो, पण येणाऱ्या 24 तासामध्ये आपण जर मास्तरांचा हार्ट ट्रान्सप्लांट करू शकलो तर त्यांचे वाचण्याचे जरा तरी चान्सेस आहेत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आता डोनर अवेलेबल नाही, आणि लगेचच तो मिळेल अशी काही साईन देखील नाहीये. पुढचे 24 तास खूप क्रिटिकल आहेत. आता आपण फक्त वाट बघू शकतो. जर आपल्याला डोनर मिळाला तर आपण मास्तरांचा हार्ट ट्रान्सप्लांट करू, सो चान्सेस वाढतील. अदरवाइज आय एम सॉरी. बघा, डॉक्टरांनी आपल्याला परिस्थिती काय ते सांगितली. प्रश्न एवढाच आहे की त्या परिस्थितीला आपण फेस कसं करतो.
वाट बघण्यापलीकडे आपल्याकडे जर का काही पर्याय नसेलच तर आपण ती पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे. आपण सगळे एकत्र आहोत तर काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. समीर, डॉक्टरांचं म्हणणं पडलंय की बाहेरचे विद्यार्थी समाज आले, त्यांच्याशी जर आपल्यापैकी कुणी बोललं तर बरं होईल. काय झालं? ऑपरेशन झालेलं आहे, पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाबांचा हार्ट ट्रान्सप्लांट करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. आणि ते 24 तासांच्या आत करावं लागेल, नाहीतर मी सगळ्यांनी मिळून ऑर्गन डोनेशन साठी कॅम्प घेतला होता. कोणी डोनर मिळाला तर आम्हाला नक्कीच कळवा. पण आता परिस्थिती अशी आहे की डोनर मिळाला, ऑपरेशन जरी झालं तरी आपल्या किंवा डॉक्टरांच्या हातात काहीच नाहीये. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही इथे थांबू नका, आपापल्या घरी जा. दादा, आम्ही कुठेही नाही जाणार, आम्ही इथेच थांबणार आहोत. दादा, काहीतरी उपाय निघेल ना? जोपर्यंत चांगली बातमी येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. मास्तरांनी जे काही शिकवलंय ना त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच इच्छा शक्तीच्या जोरावर आपण मास्तरांना परत आणू. हे बघा दादा, मास्तरांना काही होणार नाही. अहो, आमची व्हील पॉवर सांगतेय ना. त्यांचा हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा होणार आणि ते ठणठणीत होतील. अजून त्यांना कितीतरी पिढ्या घडवायच्या. वृंदा, अगं काय म्हणले डॉक्टर? ह सांग. हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे आणि ते 24 तासाच्या आत. तरच बाबा. मला कळतच नाहीये, पण असं कसं होऊ शकतं? आपले बाबा ज्यांनी 5 मुलींची जबाबदारी असताना स्वतःच्या बायकोचं जाणं पचवलं, आपल्या मुलींची भविष्य घडवली, स्वतःच्या संसारातले धक्के पचवले, 4 मुलींची लग्न लावून दिली, आमचे प्रॉब्लेम फेस केले, आमचे संसार नीटनेटके लावले, सगळ्या संकटांना तोंड दिले. त्या बाबांचं हृदय इतकं वीक कसं असू शकतं? उलट असं हृदय प्रत्येक बाप आपल्या मुलींसाठी मागून घे आणि ते बदलायची वेळ येईल. इतकं अशक्त कसं असू शकतं? आतापर्यंत त्यांनीच सगळं केलं ना ग. स्वतःसाठी सुद्धा तेच उभे राहिले
आपल्यासाठी सुद्धा तेच. पण काकू, काही झालं ना तरी आमचे बाबा असे कायम खंबीरपणे उभे होते. कधी कधी वाटतं की आमचे बाबा जसे आमच्यासाठी उभे होते तसं आम्ही त्यांच्यासाठी उभं असायला हवं होतं का? त्यांच्या हृदयावर पडणारे धक्के आम्ही पण झेलायला पाहिजे होते का कधीतरी? आपण कमी पडलो का ग त्याच्यात? असं नसतंच मुळे. बाप बाप असतो आणि मुलं मुलं असतात. दुसऱ्या कोणाचं दुःख आपल्यावरती नाही घेता येत आपल्याला, ज्याचं त्यालाच भोगायला लागतं. जशा तुम्ही सगळ्याजणी नशीबवान आहात की त्यांच्यासारखा बाप आहे तुमचा, तसे तेही नशीबवान आहेत, तुमच्यासारख्या गोडी मुली आहेत. तेव्हा कोणी कमी पडलेलं नाही. तेही नाही आणि तुम्ही नाही. नाही बोलायचं असं. या नाही रडायचं, सगळं छान होणार बाई.